हे का बरं दिलं तुम्हाला की हे कंटिन्यू तुम्हाला आता लाईफ टाइम काम येणार आहे. समजा आता मी पण याच्यावरतीच मार्क करते डायरेक्ट, म्हणजे असं तीनदा काढत पण नाही, काहीच करत नाही. फक्त तुम्हाला याच्यात काय ऍड करावा लागतो, दंडघेर. उंची तर सगळ्यांची आता एवढं जिथं बसलेल्या सगळ्यांना एवढीच सफिशियंट आहे, कारण की सगळ्यांचा 10चीच हाईट आहे. जास्त हाईटेड असली तर तिची वाढती, पण शक्यतो 10च लागते सगळ्यांना. फक्त तुम्हाला याच्यात काय करायचं, ही ड्रॉ करून घ्यायची. आता ती ब्लाऊज वर कुठे ड्रॉ करायची काय ते मी सांगते, पण दंडघेर कसा टाकायचं ते सांगते मी. स्लीवचा काय करायचा, सेंटर काढायचा टेप मेकअप, ते ब्लाऊज वर पण सांगते मी, पण इकडे बघा सेंटर काढायचा. आता जर 10चा तिचा दंडघेर आहे तर इकडं सेंटर पासून तुम्ही काय करशाल, इकडे 5 घेशाल, इकडे 5 घेशाल. हे किती झालं, 10 झालं. आणि इकडून ही अशी क्रॉस लाईन मारशाल अशी. आलं तर आता हे 10 आलं तर इथे तुमचं किती यायला पाहिजे, 1 इंच वाढायला पाहिजे. इथं किती यायला पाहिजे, 11 यायला पाहिजे. तेव्हा ते व्यवस्थित बसत. जर असं सरळच जर घेतलं तर ते एवढ्याच जागेत वर होईल तुमचं, इकडं नाही होणार. आपलं हे असं तिरपं असतं ना, हे दंडघेरापासून तर लक्षात द्यायचं इथं 1 इंच तुमचं वाढलाच गेलं पाहिजे. आलं लक्षात, फक्त एवढंच आहे. आता जर उंची वाढवायची तुम्हाला याच्यामध्ये, ह्या पॅटर्न मध्ये, तर काय करायचं, टेपनी समजा काय करायचं, आता ही 10 इंचाची 11 इंचाचं मार्किंग करायचं, खालून 11 इंचापर्यंत टाकून घ्यायचं आणि फक्त हे ठेवून हा शेप देऊन द्यायचं वरती. सोपं जास्त हे नाही करायचं, टेन्शन नाही. आणि गळ्याचं